Yes. Chalo, what we have started with chapter? Yes, morphology of flowering plant. What do you mean by morphology? Harshita? Study of external character. Very good. And one word for flowering plant is Siddhi? Angiosperms, right? So we have seen that there are 4 whorls: androecium, gynoecium, calyx आणि corolla, right? Calyx मध्ये आपण बघितलं sepals आहे. So there are some conditions like gamosepalous, त्याच्यानंतर polysepalous. Petals मध्ये पण आपण बघितलं there are different conditions like gamopetalous, polypetalous, estivation बघितलं आपण, right? Today we are going to talk about the third whorl. And what is that third whorl? Which is a reproductive word called as काय असतं ते? Androecium. कुठलं आहे ते? Androecium, right? Yes, Harshita, what is the unit of androecium? Shravani, काय unit आहे androeciumचं? Yes, very good. What is its unit? Its unit is stamen. इच्छा stamen कशापासून फॉर्म झालाय? Stamen is made from anther plus filament, right? आपण आधी पण लिहिलं होतं की हे बायलोब्ड anther असतं आणि this is filament, right? anther काय करतं? anther just uplift the anther मध्ये पोलन प्रोड्यूस होतात, राईट? प्रोडक्शन ऑफ पोलन. आणि फिलामेंट काय करतं? अपलिफ्ट करतं अँथरला. आता याच्यामध्ये पण कंडिशन आहे. देअर आर 2 टाइप्स ऑफ कंडिशन. एक आहे कोहेजन आणि एक आहे अडेजन. काय काय आहे? कोहेजन अँड अडेजन, राईट? आता कोहेजन अडेजन, तुम्ही कोहेजिव्ह फोर्स, अडेजिव्ह फोर्स ऐकला असेल, राईट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कोहेजन अँड अडेजन? येस, इथे जेव्हा आपण कोहेजिव्ह फोर्स म्हणजे सेम मॉलिक्युलचा मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अडेजिव्ह म्हणजे काय? डिफरंट मॉलिक्युलचा मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता कोहेजन काय? इट इज फ्युजन ऑफ मेंबर्स, फ्युजन बिटवीन द मेंबर्स ऑफ, फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ सेम वर्ल. एकाच वर्लचे मेंबर्स जे फ्यूज होतात, राईट? म्हणजे गॅमोसेपॅलस, सेपल एकच वर्ल आहे ना, कॅलिक्स इज अ सिंगल वर्ल, ते जर फ्यूज होत आहे तर कुठली कंडिशन? येस, दॅट इज कोहेजन. आणि अडेजन म्हणजे काय? व्हॉट यू मीन बाय अडेजन? फ्युजन होत आहे कोणाच मधलं? मेंबर्स ऑफ कोणते वर्ल्स? डिफरंट वर्ल्स, ठीक आहे? फ्युजन ऑफ मेंबर्स बिटवीन डिफरंट वर्ल्स. समजतंय? स्टेमेनचेच फ्यूज होत आहे तर ते कोहेजन आहे. आणि स्टेमेनच्या पेटल सोबत फ्यूज होतं आहे सेपल, म्हणजे दुसरा कुठला तरी वर्लचा मेंबर सोबत फ्यूज होतं आणि दॅट इज अडेजन, राईट? आता कोहेजनमध्ये काय? व्हॉट कम्स अंडर कोहेजन? अडल्फी असते. काय असते? अडल्फी. आता अडल्फी म्हणजे काय? की बंचेस फॉर्म करतात. स्टेमेन्स आर फ्यूज. अडल्फी म्हणजे काय? स्टेमेन्स आर फ्यूज. दिस इज अडल्फी मीन्स व्हॉट? स्टेमेन्स आर फ्यूज्ड, ठीक आहे? स्टेमेन कसे? फ्यूज्ड आहे, राईट? मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडिशन आहे. मग मला सांगा, समजा एक कंडिशन लिहिली मी, दॅट इज मोनो अडल्फी. मोनो म्हणजे काय? येस, ठीक आहे? दुसरी कंडिशन आहे डाय अडल्फी. त्याच्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे पॉली अडल्फी, राईट? मोनो अडल्फी, डाय अडल्फी आणि पॉली अडल्फी. म्हणजे काय? स्टेमेन्स आर फ्यूज्ड इन वन बंच ओनली. स्टेमेन्स फॉर्म्स किती बंच? 1 बंच. एकच बंच फॉर्म करताय तर मोनो अडल्फी. इकडे काय लिहिणार तुम्ही? स्टेमेन्स फॉर्म्स 2 बंचेस. 2 बंचेस दिसताय तर येस, डाय अडल्फी. स्टेमेन्स आर फॉर्म हाऊ मेनी बंचेस? मेनी बंचेस, ठीक आहे? मोर बंचेस किंवा मल्टिपल बंचेस फॉर्म करतात, दॅट इज येस, कोणती कंडिशन? पॉली अडल्फी. आता स्टेमेन्स बोलतो ना आपण, राईट? समटाइम्स दे आर फॉर्मिंग 2, समटाइम्स 3, समटाइम्स मोर. स्टेमेन्स जे आपण हे असे वाले फ्लावरमध्ये जे असतात, हिबिस्कस घेऊन या. आय विल ब्रिंग इट टुमॉरो, विल डू द डिसेक्शन, राईट? ओके. आता इकडे अडेजनमध्ये काय? की डिफरंट जेव्हा वर्लच्या मधलं फ्युजन होतं, दॅट कंडिशन म्हणजे स्टेमेन खालून पेटलला अटॅच्ड आहे. स्टेमेन कोणाला अटॅच्ड आहे? पेटलला. सो दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज एपिपेटॅलस कंडिशन. त्याला काय म्हणतात? एपिपेटॅलस. म्हणजे काय? स्टेमेन्स, काय कन्फ्युजन आहे? इच्छा, व्हॉट इज एपिपेटॅलस कंडिशन? स्टेमेन्स फ्यूज्ड विथ, कोणासोबत फ्यूज होत आहे स्टेमेन्स? काय लिहिलं आहे? पेटल ना. सो पेटल तर करोलाचं युनिट आहे. स्टेमेन अँड अंड्रोशियमचे 2 वेगळे मेंबर्स ऑफ डिफरंट वर्ल्स आर फ्युजिंग, राईट? सो इट इज एपिपेटॅलस कंडिशन कम्स अंडर अडेजन. एपिसेपॅलस, सांगा मला काय असेल एपिसेपॅलस?
स्टेमेन्स फ्युज्ड विथ, बोला सेपॅलस म्हणजे काय असेल, सेपल. स्टेमेन्स आर फ्युज्ड विथ सेपल, दॅट इज एपिसेपॅलस कंडिशन. राईट. आणि एक असते एपिफायलस कंडिशन. एपिफायलस. आपण पेरियांत बघितलं होतं का, बोललो होतं का पेरियांतबद्दल, नाही ना. आता हे जे 4 वर्ल्स आहे, कुठले कुठले, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, ते सोडून अजून एक वर्ल्ड असतो, समटाइम्स इट इज प्रेझेंट अँड दॅट इज कॉल्ड अस पेरियांत. त्याला काय म्हणतात, पेरियांत. हे तुम्ही आधी लिहून घ्या कुठेतरी. राईट. मी नेक्स्ट स्लाइडला लिहिते, यू कॅन ॲड इट लिहितं. पेरियांत काय असतं की कधी कधी असं होतं ना, लिली वगैरे फ्लावर्स असतात बघा, त्याच्यामध्ये सेपल आणि पेटल आपल्याला कळतच नाही, सेपल कुठली आणि पेटल कुठली आहे. राईट. मग इकडे काय लिहिणार आपण, व्हॉट डू मीन बाय पेरियांत, इट मीन्स सेपल अँड पेटल्स आर अनडिफरन्शिएटेड. व्हॉट डू मीन बाय अनडिफरन्शिएटेड, ओळखूच येत नाही आपल्याला. वी कॅनॉट आयडेंटिफाय की याच्यामध्ये सेपल कुठली, ओळखू येतं पण ते सेपरेट नाही आहे, दे आर फ्युज्ड. Sepal and petals are fused. That whorl is what? Yes, that whorl. पेरियांत एक whorl आहे, त्याला काय म्हणतात, पेरियांत. आणि आपण प्रत्येकाचं युनिट बघतो, मग याचं जे युनिट आहे दॅट इज टेपल. काय ते, टेपल. सो टेपल इज इक्वल्स टू व्हॉट, सेपल प्लस पेटल. समजतं, एक सेपल एक पेटल दोघं फिक्स झालं तर त्याला टेपल म्हणतात. आणि टेपल म्हणजे एक, आपण बघू त्याचे फोटोज बघू. आणि असे टेपलचं whorl म्हणजे काय, पेरियांत. मग जेव्हा स्टेमेन पेटल सोबत फ्युज्ड आहे त्याला म्हणतो आपण, काय म्हणतो, एपिपेटॅलस कंडिशन. जेव्हा तो सेपल सोबत फ्युज्ड आहे, एपिसेपॅलस कंडिशन. आणि जेव्हा तो पेरियांत सोबत फ्यूज आहे, म्हणजे 3 गोष्टी फ्यूज आहे, समजताय. व्हेन स्टेमेन्स फ्युज्ड विथ व्हॉट, टेपल, देन दॅट इज, किंवा पेरियांत. टेपल युनिट लिहितो ना आपण प्रत्येकाचं. इकडे काय लिहिणार, पेटल म्हणजे काय, करोला. इकडे काय लिहिणार, कॅलिक्स म्हणजे डिफरंट वर्ल्ड आहे. इकडे काय लिहिणार, वर्ल्ड पेरियांत. मग येस सिद्धी, किती जण फ्युज्ड आहे ह्या कंडिशनमध्ये, एपिफायलसमध्ये, कुठले कुठले, स्टेमेन, टेपल म्हणजे काय, सेपल प्लस पेटल. व्हेरी गुड, दॅट इज पेरियांत. राईट. आता असंच आपण समजा याचं बघितलं, कसलं, इफ विल टॉक अबाउट गायनोशियम. राईट. तर मला सांगा गायनोशियम कशापासून, हे लिहून घ्या आधी, पण त्याच्या आधी मला सांगा गायनोशियम फॉर्म कशापासून झालाय. गायनोशियम इज फॉर्म्ड फ्रॉम व्हॉट, अरे युनिट काय गायनोशियमचं, पिस्टिल और कार्पेल, विच इज मेड अप फ्रॉम व्हॉट, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. ठीक आहे. काय कशापासून फॉर्म झालाय, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. राईट. व्हॉट इज द रोल ऑफ स्टिग्मा, इट पोलन ग्रेन लँड्स ऑन स्टिग्मा. राईट. स्टाईल इज पॅसेज टुवर्ड्स ओव्हरी. आणि ओव्हरीमध्ये काय असतात, ओव्ह्यूल्स, एग्ज असतात. ठीक आहे. ओव्हरी कंटेन्स ओव्ह्यूल्स आर एग्ज. राईट. हे असं एस्टिवेशन पर्यंत झालं होतं आपलं, आय गेस. राईट. देन द नेक्स्ट पार्ट इज एंड्रोशियम. Androecium, yes. When stamens are attached to petals, that condition is called as, first we'll talk about this. It is composed of stamens. जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. राईट. त्याच्याकडे स्टॉक आहे, फिलमेंट आणि वरती अँथर प्रेझेंट आहे. त्याचं सेक्शन घेतलं आहे, अँथरला जो मी ब्लेडने कट केलं आणि मग बघितलं तर ते असं दिसतं, बायलोब. कसं दिसतं, बायलोब. याचं तुम्हाला प्रॉपर स्ट्रक्चर आहे 12च्या फर्स्ट चॅप्टरमध्येच. राईट. त्याच्यानंतर इथे काय, इट हॅज पोलन ग्रेन इनसाइड दॅट. सो वेन स्टेमेन्स आर अटॅच्ड विथ द पेटल्स, किंवा आपण फ्युज्ड म्हटलं, देन दॅट कंडिशन इज व्हॉट, एपिपेटॅलस कंडिशन. दिसतं इथे, कॅन यू सी हिअर, हे याला चिपकलेले आहेत मागच्या पेटलला, एपिपेटॅलस. आणि स्टेमेन्स आर अटॅच्ड विथ द पेरियांत. जर ते पेरियांतकडे यांनी सेपॅलसने दिलं, हे पेरियांतकडे. आता इथे सेपल पेटल दोघं फ्यूज आहे आणि त्याला अजून कोण अटॅच्ड आहे, स्टेमेन अटॅच्ड आहे. सो दॅट इज एपिफायलस कंडिशन. एक्झाम्पल आहे लिली. राईट. जर स्टेमेन फ्री आहे देन दॅट इज पॉलिएंड्रस कंडिशन. ती कंडिशन कुठली आहे, पॉलिएंड्रस. नॉर्मल सगळे स्टेमेन एकमेकांपासून फ्री आहे. पण जर स्टेमेन युनायटेड आहे देन दॅट कंडिशन इज व्हॉट, सिनॅन्ड्रस. ती कुठली कंडिशन आहे, सिनॅन्ड्रस. when the stamens are flower and free then polyandrous, stamens are united then it is synandrous. राईट. दिसतंय तुम्हाला, हिबिस्कस सारखं दिसतंय ते. स्टेमेन कसे आहेत, येस, एकाच लाईनला सगळे अटॅच्ड आहे, देन इट इज सिनॅन्ड्रस, युनायटेड आहे. आणि हे सगळे सेपरेट आहे, देन दॅट इज पॉलिएंड्रस, लोटसमध्ये. आता ॲक्च्युली जे आपण फ्यूज्ड आहे म्हणतो ना, अडल्फी ज्याला नाव दिलं त्याला सिनॅन्ड्रस पण म्हणतात. मग अडल्फीच्या इथे आपण हेच लिहिलं तर स्टेमेल्स आर फ्यूज. जर एका बंडलमध्ये असेल तर मोनो अडल्फस, डाय असेल
2 बंडलमध्ये असेल तर डायअडल्फस, जास्त असेल तर पॉलीअडल्फस, राईट. मग इकडे तेच लिहिणार आहे की द लेंथ मे व्हेरी. काही काहींमध्ये खूप छोटे छोटे अंतर असतात, काही काहींमध्ये खूप अंतर नाही, काही काहींमध्ये खूप छोटे अँड्रोशियम किंवा स्टेमन असतात आणि काहींमध्ये खूप मोठे असतात, राईट. सो दिस इज ऑल अबाउट अँड्रोशियम. राईट डाऊन दिस.
अडल्फीलाच अजून काय म्हणतात? अडल्फी इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोणती कंडिशन? सिनॅन्ड्रस, राईट. मग इथे लिहून घ्या. When stamens are fused is also called as which condition? Synandrous, right? आणि जर ते सेपरेट आहे तर त्याला कुठली कंडिशन बोलतो आपण? When it is separated then that is called as polyandrous. ती कोणती कंडिशन आहे? Polyandrous. काय झालं? दिसत नाही आहे. ते खाली केलं नाही कसं का? आकाश कुठे राहतोस बाळा? वेअर इज स्टे? हां, वेअर इज इट? Why you are late then? Half an hour late. 35 minutes. Why? बोला. Then झालं का? Okay. And next word is what? Next one is gynoecium. Gynoecium is a male reproductive part of female. जे तुम्ही you have written that ना androecium तिथे पुढे लिहा male part आधी लिहिलं आपण but still you can write it again. Androecium च्या पुढे लिहा it is a male part. Now we are talking about gynoecium. Which part is this? This is a female reproductive part of the flower, right? And it is made up of one or more carpels. We said ना कि either it is made up. अच्छा हे झालेलं नाही आहे guess तुमचं ना मोनो. ओके ठीक आहे. मग इथे काय असतं की कार्पेल किंवा युनिट कार्पेल किंवा पिस्टल काय आहे? युनिट आहे. कोणाचं युनिट आहे? Which wall? Yes, its wall is what? Gynoecium. Difference समजतंय तुम्हाला? Will you be able to recognize the difference between the ovary, pistil, gynoecium? Ovary का है? Ovary is one of the part of pistil or carpel. What is carpel or pistil? It is a unit of gynoecium. ते कोणाचं unit आहे? Gynoecium चं, right? So gynoecium or the pistil is the female reproductive part of the flower and it is made up from one or more carpels. A carpel has three parts. Which are those? Say everyone sit straight and attention here. Which parts are those? Stigma, style, ovary. Very good. What is the role of stigma? It is usually at the tip of the style. Style तो सगळ्यात टिपला आहे and it provides the platform for the pollen grain. Receptive surface. Pollen आल्यावर land कुठे करणार आहे? या स्टिग्मावर करणार. They are going to land on this on stigma. Right? त्याच्यानंतर एक ट्यूब आहे.
like a tube-like structure which is called as style. It is an elongated tube that connects ovary to stigma. The stigma आणि ओव्हरीला कनेक्ट करते अशी ट्यूब म्हणजे काय स्टाईल आहे, राईट. देर इज नो अनदर फंक्शन ऑफ दॅट स्टाईल. इट इज जस्ट अ पॅसेज टुवर्ड्स ओव्हरी, right? And then the next one is ovary. It is the enlarged basal part. You can say a swollen part here, right? So this is ovary, which is going to give rise to fruit in the future. Future मध्ये त्याच्यापासूनच फ्रूट बनणार आहे. So on which the style lies, each ovary bears one or more ovules attached to the flat cushion-like structure known as placenta. आता ओव्हरीच्या मध्ये काय असतं, ओव्हरीपासून जर फ्रूट बनणार आहे तर ओव्ह्यूलपासून काय बनणार आहे, सीड. काय बनणार आहे, सीड. ठीक आहे. इफ ओव्हरी फॉर्म्स फ्रूट देन ओव्ह्यूल्स फॉर्म्स सीड. मग आता असं फ्रूटमध्ये मला सांगा एकच सीड असते का, नाही. देर आर मल्टिपल सीड्स, राईट. समटाइम्स कोणताही फ्रूट घ्या, मँगोमध्ये सिंगल असते, पण पेरू घ्या, चिकू घ्या, गॉवा, वॉट एव्हर इट इज, इट हॅज गॉवा अँड पेरू सेम पियर. ठीक आहे. देर आर सो मेनी सीड्स इन दॅट. म्हणजे त्याच्या ओव्हरीमध्ये एक ओव्ह्यूल होतं की मल्टिपल ओव्ह्यूल्स होते, मल्टिपल ओव्ह्यूल्स वर देअर, राईट. आणि हे ओव्ह्यूल्स ज्याच्याशी अटॅच्ड असतात to the ovary, right? That cushion like, that pillow like part is called as placenta. What is it? Placenta. Have you heard about placenta in humans? What is it? supply करते nutrients. Yes, it is a connection between a mother and fetus, right? आणि umbilical cord ज्याला अटॅच्ड असते, राईट. ते थिक स्ट्रक्चर म्हणजे प्लेसेंटा. मग ओव्ह्यूल ओव्हरीचं काय, इट्स लाईक अ झायगोट ओनली. झायगोटच ओव्ह्यूल सीड फॉर्म करताय, राईट. आणि त्याच्यापासून न्यू प्लांट येणार आहे. सो त्याचं नेक्स्ट जनरेशन म्हणजे सीडच आहे, राईट. आणि त्या ओव्हरीच्या मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे फ्रूटच्या मध्ये सीड्स असतात. तर मग ते ज्याला अटॅच्ड आहे, तुम्हाला सिम्पल सांगते की आपण इमॅजिन टमॅटोमध्ये सीड्स याला मध्ये जे थिक स्ट्रक्चर असतं ना, दॅट इज वॉट, ते काय असतं, प्लेसेंटा. आपल्याला एक्झाम्पल्स बघायचेच आहे. त्याच्यानंतर कॅप्सिकम कट केल्यावर खालच्या साईडला एकदम व्हाईट कलरचं स्ट्रक्चर आणि त्याला सीड्स अटॅच्ड आहे, प्लेसेंटा. सिम्पल एक्झाम्पल इज पॉट्स लाईक पीप, वटाणा बघा असं थ्रेड लाईक याच्याने अटॅच्ड असतो, राईट. गोल असताना थ्रेड्स असतात असे, लाईक पॉडला जे अटॅच्ड आहे, दॅट इज वॉट, दॅट इज प्लेसेंटा. त्याला काय म्हणतात, प्लेसेंट, राईट. मग प्लेसेंटा ओव्हरीच्या मध्ये प्रेझेंट असतं. आता दोन कंडिशन आहे, एक असते मोनोकार्पिलरी आणि एक असते मल्टी कार्पिलरी. सिम्पल आहे. मोनो म्हणजे काय, सिंगल कार्पेल इज प्रेझेंट, देन इट इज मोनोकार्पिलरी कंडिशन. आणि मल्टी कार्पेलरी किंवा पॉलीकार्पिलरी म्हणजे काय, मेनी कार्पेल्स आर देअर. पण आता खूप सारे कार्पेल्स आहे, पण दोन ऑप्शन्स आहेत. एक तर खूप सारे कार्पेल्स फ्युज्ड आहे, नाही तर कसं आहे, फ्री आहे. आपण अँड्रोशियममध्ये पण बघितलं ना, आयदर दे आर फॉर्म्ड बंचेस ऑर दे आर फ्री फ्रॉम इच अदर. मध्ये द पॉलीकार्पिलरी किंवा मल्टी कार्पिलरी कंडिशन म्हणजे काय, मेनी कार्पेल्स आर देअर बट दे आर नॉट फ्युज्ड, ऑर मेनी कार्पेल्स आर देअर ऑर दे आर फ्युज्ड. मग सिन वर्ड लक्षात ठेवायचा. सिनॅन्ड्रस काय लिहिलं तर तुम्ही, व्हॉट यू मीन बाय सिनॅन्ड्रस, अडल्फी. फ्यूज ना, मग फ्युजनसाठी नेहमी ना सिन वर्ड यूज होतो. मग आता दोन कंडिशन कुठल्या, ॲपोकार्पस आणि सिनकार्पस. मग ॲपोकार्पल्स म्हणजे कार्पल्स खूप सारे आहेत पण ते फ्री आहेत, आणि सिनकार्पस म्हणजे काय, कार्पल्स आहेत खूप सारे बट दे आर फ्युज्ड, राईट. मग ॲपोकार्पस म्हणजे कार्पल्स आर फ्री, सिनकार्पस म्हणजे कार्पल्स आर फ्यूज. हे जर सगळ्यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला नंतर घ्यायचं आहे, दिस इज फॉर यू, होमवर्क फॉर यू. सगळ्या कंडिशनचे एक्झाम्पल, right? At the end we are going to write down all the conditions on one page. गॅमोसेपॅलस कोणत्या झाला आत्तापर्यंत, गॅमोसेपॅलस, पॉलीसेपॅलस, गॅमोपेटॅलस, पॉलीपेटॅलस. आत्ता आपण बघितलं मोनो एडल्फी, डायएडल्फी, पॉली एडल्फी. देन अजून काय होतं त्या साईडला, एपिपेटॅलस, एपिफायलस. आता काय बोललो आपण, मोनोकार्पिलरी, सिंगल कार्पेल, मल्टी कार्पिलरी, मेनी कार्पेल्स. इफ मेनी कार्पेल्स आर फ्री देन इट इज एपोकार्पस, इफ दे आर फ्यूज देन इट इज सिनकार्पस. मग त्याला काय म्हणतात, सिनकार्पस, राईट. इथपर्यंत यायचं आधी चलो बोलो, विच वर्ड वी आर टॉकिंग अबाउट. येस, द फोर्थ वर्ड ऑफ द फ्लावर अँड इट इज अ रिप्रोडक्टिव वर्ड. व्हॉट इज दॅट, गायनोशियम. काय ते, गायनोशियम. मेल की फीमेल पार्ट ऑफ द फ्लावर, फीमेल पार्ट ऑफ द फ्लावर. युनिट काय त्याचं, व्हॉट इज इट्स युनिट. येस, युनिट इज कार्पेल और पिस्टल, राईट. इट इज मेड फ्रॉम व्हॉट, very good, it is made from stigma, style and ovary. What ovary contains, ovary contains ovule. ovary कडे ovule आहे. what is this, this platform is stigma. परत लिहायचं आपल्याला, right. style and this is ovary. so stigma, style, ovary, right. yes, Tanmay, right, your name is Tanmay na. Stigma, what is the role of stigma,
Yes. Very good. Pollen lands on stigma, or it provides a receptive surface for the pollen. So pollen lands on stigma. What is the role of style? It just connects stigma and ovary. मग आपण काय लिहिणार? Passage from stigma towards ovary. Ovary जाण्याचा passage आहे. Ovary काय फॉर्म करणार आहे? फ्युचर fruit, and it contains ovule. Right? And if ovule is going to form a seed in a future, काय फॉर्म करेल? सीड फॉर्म करेल. राईट? मग याच्यामध्ये आपण कंडिशन्स बघितल्या की हे जे कार्पेल आहे किंवा दिस पिस्टल, इट इज आयदर सिंगल ऑर मल्टिपल. राईट? मग आपण दोन कंडिशन लिहिणार. इकडे फ्लोचार्ट आपण काढू. देर आर टू कंडिशन. कुठल्या कुठल्या? सिंगल असेल तर श्रावणी काय म्हणतो आपण त्याला? इट इज कॉल्ड ॲज मोनोकार्पेलरी. कोणती कंडिशन आहे? मोनोकार्पेलरी. व्हॉट डू मीन बाय मोनोकार्पेलरी कंडिशन? मोनोकार्पेलरी म्हणजे काय? काय? येस, सिंगल कार्पेल इज प्रेझेंट और सिंगल पिस्टल इज प्रेझेंट. राईट? सो काय लिहिणार आपण इथे? सिंगल कार्पेल. राईट? आणि सेकंड कंडिशन तनुश्री, what is second condition? If it is monocarpellary, then second condition is multicarpellary किंवा दुसरं काय? पोलो नाही, पॉली. इट इज पॉलीकार्पेलरी. पोलोकार्पेलरी काय असतं? स्वतःची डिक्शनरी फॉर्म करता है ना. इट इज मोनोकार्पेलरी और मल्टीकार्पेलरी और पॉलीकार्पेलरी. व्हॉट डू यू मीन बाय मल्टीकार्पेलरी तेजश्री? काय असतं? मोर नाही, मेनी कार्पेल्स आर देयर. ठीक आहे? देर आर सो मेनी कार्पेल्स. राईट? आकाश, सो मेनी कार्पेल्स आर. इफ देर आर सो मेनी कार्पेल्स, देन व्हॉट आर द अदर कंडिशन्स? दोन कंडिशन आहे. खूप सारे कार्पेल आहे पण त्याच्यामध्ये पण दोन ऑप्शन आहे. कुठले कुठले? व्हॉट आर दिस टू ऑप्शन्स? आयदर दोज कार्पेल्स आर फ्री. एक तर कार्पेल्स कसे असतील? फ्री असतील. किंवा कार्पेल्स कसे असतील? फ्यूज्ड असतील. आयदर कार्पेल्स आर फ्री or they are fused. Harshita, if they are free, then it is what? ती कंडिशन कुठली होती? फ्यूज साठी कुठला वर्ड सांगितला मी? सिद्धी, which word is used for fused? हाँ जी बोलो. Fused. Sin. Right? So this is, तुला माहिती होतं, थोडा गडबडला. So this is apocarpus condition and this is what? Syncarpus condition. ही कुठली कंडिशन आहे? Syncarpus. Apocarpus, syncarpus कोणाचं आहे? येस, कोणाच्या कंडिशन्स आहे या? दिस आर द कंडिशन्स ऑफ मल्टीकार्पेलरी. मोनोमध्ये एकटाच फ्यूज आणि फ्रीचा ऑप्शनच नाही ना, तो ऑलरेडी सिंगल आहे. राईट? सो तिकडे मल्टिपल आहे, त्याच्यामध्ये मोनोकार्पेलरी किंवा त्याच्यामध्ये अपोकार्पस किंवा सिनकार्पस. राईट? आता हे आपण ओव्हरीबद्दल बोललो किंवा पूर्ण स्टिग्मा स्टाईल ओव्हरीबद्दल बोललो. आपण ओव्ह्यूलच्या कंटेक्समध्ये जर बघितलं, इफ विल टॉक अबाउट ओव्ह्यूल, मग ओव्ह्यूल फ्युचर सीड फॉर्म करता आणि देर आर कंडिशन्स लाईक जर एकच ओव्ह्यूल आहे तर त्याला काय म्हणणार आपण? युनिओव्ह्युलेटेड. राईट? आणि जास्त ओव्ह्यूल असेल तर काय म्हणणार? मल्टी ओव्ह्युलेट. राईट? मग युनिओव्ह्युलेटचं मिनिंग काय श्रावणी? सिंगल वॉट? ओव्हरी की ओव्ह्यूल? ओव्ह्यूल. आणि मल्टी ओव्ह्युलेटर म्हणजे काय? मेनी ओव्ह्यूल्स. मग मला सांगा, इफ सिंगल ओव्ह्यूल इज प्रेझेंट, मग सीड एक असेल की मल्टिपल असेल? ओव्ह्यूल एक आहे, मग सीड किती असतील? ओव्ह्यूल सीड फॉर्म करते ना, सो दॅट इट हॅज ओनली वन सीड. सो ते कसं असेल? सिंगल सीड. राईट? आणि इकडे काय? मेनी ओव्ह्यूल्स, देन इट इज मेनी सीड्स. कॅन यू गिव्ह मी एनी एक्झाम्पल ऑफ युनिओव्ह्युलेट फ्लावर? Mango. And what about the multi-ovulate condition? Yes, very good. Guava, chica, watermelon, papaya, etc., etc. Okay, so this is about ovule. Now I told you now what is placenta. Placenta काय असतं? What is placenta? Yes, it attaches ovule to ovary. काय करतं ते? ओव्ह्यूलला ओव्हरी सोबत अटॅच करतं आणि इट इज काइंड ऑफ अ कुशन लाईक स्ट्रक्चर. कसं स्ट्रक्चर आहे? कुशन लाईक स्ट्रक्चर. ओके? आता कुशन लाईक स्ट्रक्चर जे असतं ते प्लेसेंटा आहे, ते ओव्हरी आणि ओव्ह्यूलला अटॅच करतं, पण त्याचं डिफरंट अरेंजमेंट असतं. आत्ताच आपण म्हटलं कॅप्सिकममध्ये खाली असतं, टोमॅटोमध्ये मध्ये असतं, लेडी फिंगरमध्ये असतं, साईडला असतं. राईट? मग जी ही अरेंजमेंट आहे प्लेसेंटाची, दॅट इज कॉल्ड ॲज प्लॅसेंटेशन. त्याला काय म्हणतं? प्लॅसेंटेशन. So what do you mean by placentation? Placentation काय असतं? It is an, काय सांगा? An arrangement of placenta.
इट इज अन अरेंजमेंट ऑफ प्लॅसेंटा इन अ ओव्हरी. ओव्हरीमध्ये प्लॅसेंटा कसा अटॅच्ड आहे त्याला प्लॅसेंटेशन म्हणतात. आणि देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्लॅसेंटेशन, राईट. वेगवेगळ्या टाईपचे प्लॅसेंटेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल वॉट, आता तुम्हाला जसं कॅप्सिकमचं एक्झाम्पल दिलं होतं, दॅट इज बेझल प्लॅसेंटेशन, राईट. त्याच्यानंतर समजा काहींमध्ये कसं असतं, सेंट्रल प्लॅसेंटेशन असतं, फ्री सेंट्रल म्हणतात त्याला, इट इज कॉल्ड एज फ्री सेंट्रल प्लॅसेंटेशन. पीचं एक्झाम्पल दिलं होतं, वटाणा साईडला असतो ना प्लॅसेंटा, मार्जिनल प्लॅसेंटेशन. पपाया तुम्ही कट केला तर असं मधल्या साईडनं असतं, पपई आहे आणि मध्ये परत एक असं राऊंड होल असतं, मग ते इनर वॉलला असतं, मग त्याला आपण बोलतो परायटल प्लॅसेंटेशन. व्हॉट इज इट? परायटल, राईट. सो इट इज बेझल, फ्री सेंट्रल, मार्जिनल, परायटल, राईट. आणि एक्झियल, अजून कुठलं असतं? एक्झियल प्लॅसेंटेशन, ॲक्सिसला असतं, दॅट इज एक्झियल प्लॅसेंटेशन, राईट. से एव्हरीवन, व्हॉट डू यू मीन बाय प्लॅसेंटेशन? An arrangement of placenta in a ovary. How many types of placentations are there? 5. Which are those? Basal placentation, free central placentation and marginal placentation. Azun parietal and axial placentation, right? So it is an arrangement of ovules on the placenta in the ovary. आता यांनी arrangement of placenta नि म्हटलं की ovules कसे attached आहे. आपण हे पण बोलू शकतो की placenta कसा आहे. Ovule placenta is attached, so how the placenta is attached, or you can say ovule is attached in the ovary, right? Marginal, axial, parietal, free central, basal. Now you can see here marginal placentation. Here the placenta forms a ridge. Ridge म्हणजे काय? साईडला दिसतंय असे ridge फॉर्म करतात आणि हे दिसतंय, this is its placenta. So here the placenta forms a ridge along the ventral structure of the ovary. Ventral म्हणजे काय? ती ही वाली बाजू बंद केल्यावर ही जी बाजू आहे ती ventral आहे आता. It forms a ventral structure of the ovary and the ovules are borne on this ridge forming 2 rows. Simple काय की here the placenta is attached at the margin. तुम्हाला margin कळून जाईल, margin the placenta attached आहे to which ovules are attached. Right? Placenta is present at the margin to which ovules are attached. Right? नंतर example आहे P. Axial placentation दिसतं तुम्हाला axis आहे ही. Right? So इकडे काय लिहिणार? The placenta is axial and ovules are attached to it in multilocular ovary. आता मल्टी कार्पेलरी वेगळं तर मल्टीलोक्युलर वेगळं आहे. हे ओव्हरी म्हणजे फ्रूटचे कंपार्टमेंट फॉर्म करतात दिसतात, म्हणून त्याला मल्टीलोक्युलर म्हणतात. सो दे आर प्लेसेंटा इज प्रेझेंट ॲट दी ॲक्सिस. सिम्पल काय? प्लेसेंटा इज प्रेझेंट ॲट दी ॲक्सिस. आणि एक्झियलचं काय एक्झाम्पल आहे? टोमॅटो, लेमन, चायना रोज, राईट. देन नेक्स्ट इज परायटल प्लॅसेंटेशन, जे तुम्हाला क्युकंबरमध्ये दिसतं, पपायामध्ये दिसतं. सो हिअर द ओव्युल्स आर डेव्हलप टू द इनर वॉल ऑफ द ओव्हरी ऑन अ पेरिफेरल पार्ट. पेरिफेरल किंवा इनर पार्ट. मी म्हटलं ना पपाया पण आपण काय बोललो, कट केल्यावर आतल्या साईडने ते असं व्हाईट व्हाईट असतं त्याच्यावर ते अटॅच्ड आहे. दॅट व्हाईट पार्ट इज वॉट? प्लॅसेंटा, राईट. ओव्हरी इज वन चेंबर्ड म्हणजे युनिलोक्युलर, मल्टिपल असेल तर मल्टीलोक्युलर. वन चेंबर्ड बिकम्स टू चेंबर्ड ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ फॉल्स सेप्टम. ठीक आहे, ते असं वाटतं सेप्टा प्रेझेंट आहे बट इट इज युनिलोक्युलर ओव्हरी. एक्झाम्पल इज मस्टर्ड अँड ॲर्गेमॉन. नेक्स्ट इज फ्री सेंट्रल. फ्री सेंट्रलमध्ये काय एकदम सेंटरला मध्ये प्रेझेंट आहे, राईट. सो हिअर आता हे आपण बघितले नाही कधी म्हणून समजणार नाही. डायंथस आहे की हिअर द प्लेसेंटा इज प्रेझेंट ॲट दी सेंटर, दॅट इज फ्री सेंटर, दॅट्स इट, राईट. सेप्टा हाफ सेंटर. आणि बेझल कॅप्सिकम वगैरे असतं त्याचं खालून असतं. आता इथे त्यांनी दिलं नाही आहे सनफ्लावर, मॅरीगोल्ड, कॅप्सिकम इमॅजिन करा आपण, पुढून त्याला ते स्टॉक असतो, त्या स्टॉकच्या इथे कट केलं तिथे एकदम बंच असतो आणि मध्ये पूर्ण फ्री असते कॅप्सिकम, कॅव्हिटी असते. सो इट इज प्रेझेंट ॲट दी बेस ऑफ द ओव्हरी, सो दॅट इज बेझल प्लॅसेंटेशन. ओके. सो व्हॉट आर द टाईप्स? काय होतं? बेझल प्लॅसेंटेशन आत्ताच आपण जे पहिलं बघितलं. व्हॉट इज इट? इथे प्लॅसेंटा इज लोकेटेड, कुठे प्रेझेंट लोकेटेड आहे? ॲट दी बेस ऑफ ओव्हरी. ॲट द बेस ऑफ ओव्हरी इज बेझल प्लॅसेंटेशन. एक्झाम्पल काय सांगितलं आपण? कॅप्सिकम. तुम्ही अजून फाइंड आउट करा कॅप्सिकम. फ्री सेंट्रल म्हणजे काय असतं? प्लॅसेंटा इज प्रेझेंट ॲट दी सेंटर. प्लॅसेंटा इज प्रेझेंट फ्रीली ॲट सेंटर म्हणजे साईडला कोणाशीच अटॅच नाही आहे, फक्त मधल्यामध्ये प्रेझेंट आहे. सो प्लॅसेंटा इज प्रेझेंट फ्रीली ॲट द सेंटर इज फ्री सेंट्रल प्रेझेंटेशन. एक्झाम्पल काय होतं? हां, टोमॅटो. इज इट? नाही, फ्री सेंट्रलचं काहीतरी डायंथस होतं. काय होतं? डायंथस. हां,
प्राइम रोज. ओके. येस, मार्जिनलचं काय एक्झाम्पल होतं आकाश? येस, पी. सो कुठे प्रेझेंट आहे? प्लेसेंटा इज लोकेटेड ऑन वेंट्रल मार्जिन, राईट. अँड फॉर्म्स किती रोज फॉर्म करतात? अँड फॉर्म्स 2 रोज. बघितलं ना आपण, दोन्ही साईडला वटाने असतात ना, या साईडला पण याच. इट फॉर्म्स 2 रोज. दोन्ही साईडला नाही, एकच साईडला असतात का? अच्छा ठीक आहे, पण ते 2 रिजेस फॉर्म करतात, राईट. सो इट इज मार्जिनल प्लेसेंटेशन. एक्झाम्पल इज पी, राईट. हर्षिता, नेक्स्ट वन. परायटल प्लासेंट. किती लक्ष असतं किचनमध्ये, कळलं? व्हॉट इज परायटल प्लासेंटेशन? प्लेसेंटा काय? पी वरनं पपाया, राईट. प्लेसेंटा इज प्रेझेंट ऑन इनर वॉल ऑफ द ओव्हरी. इट इज प्रेझेंट ऑन इनर वॉल ऑफ ओव्हरी इज कॉल्ड ॲज परायटल प्लेसेंटेशन. काय सांगितलं एक्झाम्पल? पपाया. व्हॉट इज एक्झाम्पल? पपाया इज द एक्झाम्पल. अजून काय एक्झाम्पल होतं? क्युकुंबर, right. And the last one is, stop writing. What is axial placentation? Bolo? Axis. Simple. Placenta is present on the axis. So placenta forms axis. So placenta is present on axis of. मग त्यांच्यामध्ये ओव्हरी कशी फॉर्म होत होती? मल्टी लोक्युलर, म्हणजे मल्टिपल लोब्युल्स और कंपार्टमेंट सारखे आहे. सो इट इज फॉर्मिंग मल्टिपल कंपार्टमेंट. सो मल्टी लोक्युलर ओव्हरी. एक्झाम्पल काय होतं याचं? टोमॅटो. काय एक्झाम्पल होतं? टोमॅटो, सनफ्लावर. एक्सियल ना, एक्सिसला प्रेझेंट आहे. अजून काय बघितलं तर लेडी फिंगर इन ऑल, राईट. कळलं प्लेसेंटेशन काय? इट इज प्लेसेंटा इज अ कनेक्शन बिटवीन ओव्हरी अँड ओव्ह्यूल, or the placenta is present in the ovule to which ovules are attached. So त्याची अरेंजमेंट आपण बघितलं तर दॅट इज प्लासेंटेशन. 5 टाइप्सच्या प्लासेंटेशन: बेझल, प्रीसेंट्रल, मार्जिनल, परायटल आणि एक्झियल. क्लिअर इथपर्यंत? ओके. येस. आफ्टर फर्टिलायझेशन द ओव्ह्यूल्स ऑफ, येस, कोणाचे ओव्ह्यूल्स? द ओव्ह्यूल्स develop into seeds and ovary matures into ovary, right. ovary कशापासून बनतात? सॉरी, फ्रूट्स कोणापासून बनतात? ओव्हरी की ओव्ह्यूल? ओव्हरी पासून. आणि ओव्ह्यूल्स कशापासून बनतात? सीड पासून. म्हणून आपण सीड आणि ओव्ह्यूलच्या सोबत लिहिलं. युनि ओव्ह्युलेट म्हणजे सिंगल सीड आणि मल्टी ओव्ह्युलेट म्हणजे मेनी सीड्स. ओके. दिस इज ऑल अबाउट द पार्ट्स ऑफ फ्लावर. हे सगळं कशाबद्दल होतं? फ्लावरचे कुठले कुठले पार्ट्स आहेत. मग कोणते कोणते आहेत? अँड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स आणि करोला, राईट. आता काय राहिलं? द फ्रूट, सीड. व्हॉट्स गोइंग ऑन? आपला इन्फ्लोरेसन्सवाला पार्ट बाकी आहे, लक्षात ठेवा. ॲट दी एंड लक्षात ठेवा. एंडला घेऊ आपण द फ्रूट अँड सीड. सीडवाला आपण आधीच घेतलं होतं, डायकॉट, मोनोकॉट ना. फ्रूटवाला तुम्ही नंतर स्लाईडवरनं, आपण स्लाईडवरनंच घेऊ, छोटे छोटे पार्ट आहे फक्त, राईट. राईपंड ओव्हरी. ओव्हरी मॅच्युअर झाल्यावर काय फॉर्म करते? तर राईपंड ओव्हरी डेव्हलप इनटू फर्टिलायझेशन, राईट. येस. द राईपंड ओव्हरी डेव्हलप्ड आफ्टर फर्टिलायझेशन. व्हॉट डू यू मीन बाय फर्टिलायझेशन? फ्युजन ऑफ गॅमीट्स. इथे मेल गॅमीट कुठला आहे प्लांटमध्ये? विच गॅमीट इज अ मेल गॅमीट? मेल गॅमीट. मेल गॅमीट काय आहे? अरे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय? अँड्रोशियम. अँड्रोशियममध्ये अँथर. अँथरमध्ये काय बनतात? पोलन ग्रेन. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय झाला? पोलन ग्रेन. त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कुठला आहे? गायनोशियम. गायनोशियम म्हणजे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. ओव्हरीकडे काय होतं? ओव्ह्यूल, राईट. आणि मग ते काय झालं? एग येते, ते फॉर्म होतं, राईट. सो दॅट इज फिमेल. मग ह्यांचं जेव्हा फ्युजन होतं देन इट इज फर्टिलायझेशन, राईट. सो द राईपन ओव्हरी डेव्हलप्ड आफ्टर फर्टिलायझेशन. इट इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. बाकी कोणाला फुलंच येत नाही, फळं येतील का? नाही, राईट. अ फ्रूट फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन. आता इट्स नॉट लाईक दॅट की नेहमी फर्टिलायझेशन नंतरच फ्रूट होते,
राईट. समटाईम द फ्रूट्स आर फॉर्म, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट 12th पण आणि आतासाठी पण, की द फ्रूट फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड एज पार्थेनोकार्पिक फ्रूट. दोन कॉन्सेप्ट येतात, एक असतं पार्थेनोजेनेसिस आणि एक असतं पार्थेनोकार्पी. मग पार्थेनोजेनेसिस जेव्हा बोलतो, वी आर टॉकिंग अबाउट ऑर्गॅनिझम किंवा ॲनिमल्स, अँड वेन वी आर टॉकिंग अबाउट पार्थेनोकार्पी देन इट इज अबाउट द प्लांट. कार्पी म्हणजे प्लांट. आता पार्थेनोकार्पी म्हणजे काय, की मला सांगा फ्रूट बनायला फ्रूट कोणापासून बनतं? अगेन द सेम क्वेश्चन. फ्रूट बनतं ओव्हरीपासून, राईट. पण सीड कोणापासून बनते? ओव्ह्यूल. पण ओव्ह्यूलमध्ये बनते, बट व्हॉट वी सेड, फर्टिलायझेशन नंतरच सीड बनेल. विदाउट फर्टिलायझेशन सीड नाही बनत. पण फ्रूटचं आपण असंही ओव्हरीला इंजेक्शन देऊन फॉर्म करू शकतो. ओव्हरीला मोठं करायचं, काय बनतं? फ्रूट बनतं. सीड बनायला पोलन अँड ऑल त्या सगळ्या गोष्टी लागतात, राईट. मग पार्थेनोकार्पिक फ्रूट काय, की दे आर द फ्रूट डेव्हलप होतात, पण कसं? विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन नाही होत. मग मला सांगा, फर्टिलायझेशन झाल्यावर काय बनतं, फ्रूट की सीड? सीड ना. मग हे विदाउट फर्टिलायझेशनचं फ्रूट्स बनतात, तर त्यांच्यामध्ये सीड असेल की नसेल? नसेल. सो दे आर ऑलवेज सीडलेस फ्रूट्स. तर ते नेहमी सीडलेस फ्रूट्स असतात. आता पार्थेनोकार्पी नॅचरली पण दिसते आणि आर्टिफिशियली पण दिसते. मग सांगा, नॅचरली असे कुठले फ्रूट्स आहेत ज्यांच्यामध्ये कधी सीड नसतेच? बनाना, व्हेरी गुड. पायनॅपल, कोकोनटमध्ये सीड असतं. एक्स्ट्रा असतं स्ट्रॉबेरीमध्ये. येस. सो पपाया, बनाना अँड पायनॅपल. आणि आर्टिफिशियल मग फार्मर्स काय करतात, ते कोणते फर्टिलायझेशन वगैरे कशाला करत बसायचं? ते डायरेक्ट इंजेक्शन्स येतात, ओव्हरीला मॅच्युअर व्हायचे आणि ओव्हरी मॅच्युअर होऊन फ्रूट बनवतात, पण सीड नसते. मग असं एक्झाम्पल काय? समटाईम ग्रेप्स आर सीडलेस. पपाया कधी कधी एवढं सगळ्या सीड्स आणि कधी कधी काहीच नाही इन द सेन्स इट इज हायब्रिड. फर्टिलायझेशन, आर्टिफिशियल डेव्हलपमेंट झाले त्याचे, म्हणजे पार्थेनोकार्पीने फॉर्म झाले. सो जे विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट्स बनतात त्यांना कुठले फ्रूट म्हणतो आपण? पार्थेनोकार्पिक फ्रूट. समजताय? टेल मी व्हॉट यू मीन बाय पार्थेनोकार्पिक फ्रूट? फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. सो ऑब्वियसली सीडलेस फ्रूट. सो 2 टाइप्स ऑफ पार्थेनोकार्पी, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरलमध्ये काय देणार? बनाना अँड पायनॅपल. आणि आर्टिफिशियलमध्ये पपाया आणि मग सीडलेस ग्रेप्स कुड बी देअर, सीडलेस वॉटरमेलन, कधी कधी मँगो पण असतो, राईट. सो अ मँगो अँड कोकोनट, द फ्रूट इज कॉल्ड एज ड्रुप. ते बघ तिथे लिहिलं आहे कोकोनटमध्ये. त्याचं जे ते फ्रूट आहे, ते फ्रूटला काय बोलतो आपण? ड्रुप बोलतो, ठीक आहे. दे आर वन सीडेड अँड डेव्हलपमेंट टू मोनोकार्पिलरी सुपेरियर ओव्हरीज. आता हे सांगते मी तुम्हाला, सुपेरियर इन्फिरियर काय. यांनी नाही दिलं आहे का? ते आधी दिलं होतं वाटतं. ओके, येस. इथपर्यंत कळलं. अ फ्रूट कन्सिस्टिंग ऑफ, आता फ्रूटमध्ये काय असतं? सीड आणि त्याची वॉल असते, ठीक आहे. फ्रूट कन्सिस्टिंग ऑफ सीड अँड इट्स वॉल. एक मिनिट, विल कीप दिस पॉईंट असाइड. पहिले आपलं इथे 2 राहिलं, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन कळलं काय? फ्लावरचाच पार्ट बोलतो आपण. तुम्हाला सिमेट्री आठवते? काय होते सिमेट्री? कोणत्या कोणत्या टाईपच्या सिमेट्री असतात? येस, कोणत्या? येस, बायलेटरल, रेडियल आणि एसिमेट्री. मग फ्लावरचे पण असे ह्याच्या अकॉर्डिंग टाईप आहे. एसिमेट्री आहे, त्याच्यानंतर फ्लावरमध्ये बायलेटरल सिमेट्री दिसते, राईट. फक्त याला अजून एक वर्ड यूज करतो आपण, दॅट इज झायगोमॉर्फिक. काय वर्ड यूज करतो? झायगोमॉर्फिक. इकडे पण आपल्याला रेडियल सिमेट्री दिसते, पण इट इज कॉल्ड ॲज ॲक्टिनोमॉर्फिक. काय म्हणतो आपण त्याला? ॲक्टिनोमॉर्फिक, राईट. आता तुमच्यामध्ये खूप मोठा गॅप गेला ना, म्हणून मला आठवलं नाही की आपलं काय झालं तर काय नाही, राईट. सिमेट्री फ्लावरचाच टाईप आहे, पण अकॉर्डिंग टू सिमेट्री. एसिमेट्रिकल फ्लावर काय असेल सिद्धी? म्हणजे काय? म्हणजे काय? नो एनी प्लेन कॅन डिवाइड द फ्लावर इन टू इक्वल पार्ट्स. आठवत आहे? असंच बोलायचं ना, रोज सांगायचं तेव्हा तुम्हाला तुम्ही. नो एनी प्लेन कॅन डिवाइड द फ्लावर इंटू इक्वल पार्ट्स. कोणताच प्लेन असा नाही आहे जो फ्लावरला इक्वल पार्टमध्ये डिवाइड करेल. बायलेटरल सिमेट्री काय असेल ना? बायलेटरल श्रावणी कसे? कुठं नाही कट केलं तरी पण? अच्छा, देर इज ओनली वन प्लेन कॅन डिवाइड द फ्लावर इंटू इक्वल पार्ट. असं कसं विसरता रे? ओनली वन प्लेन, वर्टिकल प्लेन असतं ते पण कॅन डिवाइड द फ्लावर इंटू इक्वल पार्ट. ते फ्लावरला काय करतात? इक्वल पार्ट्समध्ये काय करतात? हाफ्स म्हणा तर पार्ट्स म्हणा. डिवाइड द फ्लावर इंटू इक्वल हाफ्स नाही तर इक्वल पार्ट्स, राईट. दॅट इज विच टाईप ऑफ सिमेट्री?
झायगोमॉर्फिक किंवा बायलेटरल सिमेट्री. आणि ॲक्टिनोमॉर्फिक काय होतं, एनी प्लेन, पण पुढे काय लिहिलं होतं, इट शुड बी पासिंग थ्रू सेंटर, एनी प्लेन पासिंग थ्रू सेंटर. इकडे कसं कुठला तरी एकच प्लेन आहे ना, त्याच प्लेनने तुम्ही कट केला तर 2 पार्ट्स होतील. आपली बायलेटरल सिमेट्री असं कट केलं तर होतील का, असं क्रॉस केलं तर होईल का, नाही, हाच वर्टिकल प्लेन आहे जो इक्वल पार्ट देईल. सो एनी प्लेन बट इट शुड बी पासिंग थ्रू सेंटर कॅन डिवाइड द फ्लावर इंटू इक्वल हाफ्स किंवा इक्वल पार्ट. सो दॅट इज रेडियल सिमेट्री. ती कुठली सिमेट्री आहे, रेडियल सिमेट्री. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सिमेट्रीज आर देअर, 3 टाइप्स ऑफ सिमेट्री. कुठल्या, येस, asymmetry, bilateral symmetry आणि radial symmetry. Asymmetry means what, no any plane can divide the flower into equal parts, right? Bilateral symmetry, stand up Icha and you, stand up please, stand up fast, stand up I said. Yes, Icha, what do you mean by zygomorphic symmetry? Means what? Don't dictate her, huh? Means what? Yes, Tanushree, what do you mean by actinomorphic symmetry? What is its another name? Okay, what is Adelphi? What is Sin-Andrews condition? What do you mean by epipetalis condition? How many types of placentation are present? Icha? 5. कुठले? रेडियल सिमेट्री. झायगोमॉर्फिक म्हणजे बायलेटरल आणि ही म्हणजे एसिमेट्री, राईट. मग एक्टिनोमॉर्फिक, कॅन यू सी दिस रेडियल, कुठूनही कट करा तुम्ही, इथून केलं तरी 2 पेटल्स मिळतील, इथून तरी 2 पेटल्स मिळतील, कुठूनही कट करा, इट इज गोइंग टू गिव्ह यू 2 इक्वल पार्ट्स, राईट. सो दॅट इज ॲक्टिनोमॉर्फिक. तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायचं तर लक्षात ठेवा. देन दिस इज व्हॉट एसिमेट्री. दिसतंय का, काहीच नाही आहे, 3 पेटल आहे, कधी कशा पण पेटल्स आहेत. सो देर इज नो एनी प्लेन विच कॅन डिवाइड द बॉडी इंटू इक्वल पार्ट, राईट. अँड दिस इज व्हॉट सॉरी इकडे कुठे गेली, अच्छा ही राहिली का आपली बायलेटरल. हां, कॅन यू सी दिस, इथून दिले तरी 2 इक्वल पार्ट, इथून केले तरी इक्वल पार्ट. ठीक आहे, पण एकच वर्टिकल प्लेन आहे, ओनली दॅट वर्टिकल प्लेन कॅन गिव्ह यू 2 इक्वल पार्ट्स, राईट. सो दॅट इज झायगोमॉर्फिक. जेव्हा एकच प्लेन देईल झायगोमॉर्फिक, कुठलाही प्लेन देईल इज रेडियल सिमेट्री, ॲक्टिनोमॉर्फिक. आणि कोणताच प्लेन द्या, नाहीच तुमच्यासारखं किती सांगा, ऐकणारच नाही, right. So there is no any plane can divide the flower into equal part is what, asymmetry. आता पेटल्स किती प्रेझेंट आहे, 3 किंवा मल्टिपल ऑफ 3 मध्ये असेल ते ट्रायमेरस. समजतं, एक तर ट्रायमेरस डझंट मीन 3 पेटल आहे, आयदर 3 और इन मल्टिपल ऑफ 3. टेट्रामेरस म्हणजे काय, 4 और इन मल्टिपल ऑफ 4. पेंटामेरस म्हणजे काय, इट इज फ्लोरल अपेंडेजेस आर मल्टिपल ऑफ 5. फ्लोरल अपेंडेजेस म्हणजे काय, जनरली पेटल्स आहेत की 5 पेटल नाही तर मल्टिपल ऑफ 5 मध्ये प्रेझेंट आहे. Then that is which condition, pentamerous condition. कुठली कंडिशन आहे,
पेंटॅमेरस, राईट. मग याच्यामध्ये जर आपण ॲड केलं तर हे सिमेट्री होती, त्याचे अकॉर्डिंग 3 टाईप होते. इकडे आपण काय बोलणार, आपण टाईप्स ऑफ फ्लावर पण अकॉर्डिंग टू द फ्लोरल अपेंडेजेस, राईट. किती टाईपचे लिहिले होते मग? येस, फर्स्ट काय लिहिलं आहे? ट्रायमेरस, राईट. त्याच्यानंतर काय असतं? टेट्रामेरस, ट्रायमेरस किंवा टेट्रामेरस. त्याच्यानंतर काय? येस, इट इज पेंटामेरस, राईट. लिहिता येईल मग तुम्हाला. व्हॉट इज ट्रायमेरस? इट हॅज 3 फ्लोरल अपेंडेजेस. 3 और काय लिहितो आपण? 3 असतील किंवा येस मल्टिपल ऑफ 3 काय पण फ्लोरल अपेंडेजेस, ज्याला आपण सिम्पली पेटल्स पण बोलू शकतो. वी कॅन से इट पेटल्स ओनली. सो देअर आर 3 पेटल्स और इन मल्टिपल ऑफ 3. टेट्रामेरसला काय लिहिणार? 4 और इन मल्टिपल ऑफ 4. पुढचं पण घ्यायचं. इकडे काय? 5 और इन मल्टिपल ऑफ 5. एक तर 5 आहे, नाही तर मल्टिपल ऑफ 5 मध्ये प्रेझेंट आहे, देन दॅट इज पेंटामेरस. इज इज क्लिअर, राईट. Trimerous, tetramerous, pentamerous, either 3 or in multiple of 3, either 4 or multiple of 4, or the 5 or multiple of 5, right. So what we did today, first slide तुमची झाली आहे, पेरियांथ बद्दल लिहिलं. then we are seeing the gynoecium, right. त्याच्यामध्ये कंडिशन एक एक मल्टिपल आहे, मल्टिपलमध्ये फ्युज्ड आहे की अनफ्युज्ड आहे, राईट. देन दिस वन प्लेसेंटा, द टाइप्स ऑफ प्लेसेंटेशन, राईट. यू कॅन ड्रॉ अ स्मॉल डायग्राम्स ऑल्सो हिअर, ज्याच्याने तुम्हाला समजू शकेल की समजा बेसल आहे, तर बेसलला काय एक्झाम्पल घेतलं होतं आपण, की असं कॅप्सिकम आहे सपोज, आणि त्याचं इथे समजा इथे बेसला प्रेझेंट आहे आणि असं हे ओव्ह्यूल आहे. फ्री सेंट्रल म्हणजे काय? कुठे प्रेझेंट आहे? इथे, राईट. आणि त्याला काय अटॅच आहे? हे ओव्ह्यूल्स आर अटॅच, राईट. त्याच्यानंतर मार्जिनलचं एक्झाम्पल काय घेतलं होतं? येस, पीज. मग हे प्लेसेंटा आणि हे पुढे काय असतील? पी आर प्रेझेंट, राईट. ओव्ह्यूल्स. परायटल म्हणजे काय? येस, अशी इनर साईडला, इनर वॉलला मग असं प्रेझेंट आहे प्लेसेंटा. सो दिस इज परायटल प्लेसेंटेशन. आणि एक्झियल कुठे होतं? येस, हे एक्सिस फॉर्म करतात आणि मग इथे असे अटॅच्ड आहे, देन इट इज एक्झियल प्लेसेंटेशन. इज इज क्लिअर, राईट. प्लेसेंटेशन मग आपण हे सिमेट्रीवाला पार्ट बघितला, राईट. ही सिमेट्री कुठली कुठली असते? इज क्लिअर, ओके. इथपर्यंत काय कन्फ्युजन? राईट ना. हां, हे बाकी आहे ना पेरियांथ. आणि तुम्ही सगळे इकडे मागे का बसले तास?
Done with this slide? Remember, you have to write down the examples, huh? Of different things. जे पण conditions लिहिल्या आहेत. Can you please change this, Tejasvi? Change the slide. एक्झाम्पल्स इकडे पण लिहायचे युनी ओव्हिलेट वाल्यांकडे मल्टी ओव्हिलेट वाल्यांकडे ठीक आहे एव्हरीवेअर यू हॅव टू राईट डाऊन द एक्झाम्पल्स एवढं तुम्ही कंडिशन्स लिहिल्या आहेत
Done with the slide? चलो last slide, next one. Everyone is done with this? Change it. किसका रह गया? सुधी नहीं चालाय तसं. Last slide, right? You write it down fast. Try to bring a hibiscus flower tomorrow. If I'll remember, I'll bring it. But अजून कोणाचं लक्षात असेल तर घेऊन या hibiscus. आकाश झालंय? You still don't have your notebook. Is it a fair notebook? Then why? Be serious at least right now. Good morning, dear. काय झालं? मागे जशी तशीच बोलते ती. काय 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 नाही समजत आहे. सार्थक, राज आणि अजून पण ॲबसेंट आहे. शुभंकरचा बाया नाही आहे. गावाला गेलाय? आता पण गावाला जायचं सीझन आला मध्येच. पेपर तो इथे नाही आहे कॉलेजला? अच्छा, कुठलं? गावाकडे? अच्छा, तू कुठल्या कॉलेजला?
रेग्युलर कॉलेजवाला कोण आहे? तुझं इकडे पण रेग्युलरच आहे इथे. चलो हो गया complete. What's your homeworks? I'm going to check your notebooks tomorrow. You have to write down every example of everything. I'm not going to change it, but examples लिहून आणा. ती स्लाईड बघा, परत त्याच्यावरचे फोटोज बघा आणि मग तिथनंच एक्झाम्पल्स लिहा कंडिशन्सवरनं, राईट. अँड प्लीज ब्रिंग अ हिबिस्कस फ्लावर टुमॉरो. आय विल ऑल्सो ट्राय टू ब्रिंग, बट विसरलं तर कोणी ना कोणी घेऊन या. ओके. क्या हुआ तन्मय? वाई यू केअर अबाउट व्हिडिओ? इट्स नॉट फॉर यू. तुमच्यासाठी नाही येतो, तुम्ही इथेच लक्ष द्यायचं. तुम्ही इथे असतात ना फिजिकली, मग तुमचं पूर्ण फोकस इथे पाहिजे.